तर खूप दिवसातून आपला व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येत आहे. एकाच कस्टमरचे 5 ब्लाऊज होते, 2 शिवून दिले. परंतु 2 शिवल्यानंतर आणखी त्यांचे 2 ब्लाऊज आलेले आहेत. तर त्याच्या साड्यावरचे मी कटिंगच केले नाही. आहे तसे आहेत, परंतु हे जे जुने आहेत, म्हणजे माझ्याकडे होते ते माझ्या भावाच्या लग्नाच्या अगोदरच टाकलेले होते त्यांनी. तर तेच मला शिलाई करून अगोदर द्यायचे आहे आणि ते 2 जे आहे तर मी ते नंतर दाखवणार आहे. याचं प्रिन्स कट ब्लाऊज मी स्टिचिंग करणार आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्यांनी जे स्टिचिंग करून दिलेलं आहे, हे जे आहे तर हे मापाचं ब्लाऊज आहे. आणि हे जे 3 ब्लाऊज आहेत तर हे आपल्याला शिलाई करायचे आहेत. याचं प्रिन्स कट ब्लाऊज आपल्याला शिलाई करणार आहोत. हे बघू शकता तुम्ही, हे ब्लाऊज आहेत. कारण की खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ आलेला आहे. मध्ये होतं लग्न आणि लग्नानंतर आता मी माझ्या म्हणजे माहेरातून जस्ट इकडं आलेले आहे, म्हणजे बीडला. आणि बीडला आल्यानंतर खूप काही दिवस साफसफाई वगैरे करण्यात गेली घरातली. आणि मग त्यानंतर काही शिलाईच करावंसं वाटत नव्हतं. रोज काहीतरी काम केल्यानंतर थोडंसं आराम करावा वाटायचा आणि मग कुठंतरी 4-5 वाजले की मग आणखीन स्वयंपाकाची तयारी. असं करता करता माझे अगदी 15 दिवस निघून गेले आणि ब्लाऊजच काय मी काहीच काम केलेलं नाही. आज फर्स्ट दिवस, पहिला दिवस आणि व्हिडिओसुद्धा मी काढायला घेतलेला आहे. तर मी हा व्हिडिओ लाँग व्हिडिओ बनवणार आहे. याचं प्रिन्स कट ब्लाऊज मी तुम्हाला पूर्ण स्टिचिंग, कटिंग दाखवणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीचं आहे. ब्लाऊजची मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायची, अगदी सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, सांगणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊजचं आपण प्रिन्स कट ब्लाऊज जे असतात तर ते कटोरी ब्लाऊजमध्ये आपण कसे करायचे असतात. कटोरी ब्लाऊज आपण ज्यावेळेस शिलाई करत असतो तर तो कप व्यवस्थित ब्लाऊज बसतात बऱ्याचशा जणांचे. परंतु प्रिन्स कट जे ब्लाऊज असतात तर ते व्यवस्थित बसत नाही. यासाठी आपण काही टिप्स आणि ट्रिक मी तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे. जे कटोरी ब्लाऊज शिलाई करत असतील कस्टमर, ते सुद्धा विसरून जातील अशा पद्धतीने मी तुम्हाला याची कटिंग दाखवणार आहे आणि स्टिचिंगसुद्धा दाखवणार आहे. कटिंग करत असताना आपले मेजरमेंट कुठं घ्यायचे, कसे, आणि शिलाई करत असताना आपण शिलाई कशा पद्धतीने करायची, तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सविस्तर माहिती. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. हा व्हिडिओ आहे शॉर्ट, परंतु मोठा व्हिडिओ जो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकरच येणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. तर चला फ्रेंड्स, कसा वाटला आपला व्हिडिओ नक्की मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ आलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा की किती दिवसांनी माझा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे. चला तर फ्रेंड्स, करते मी कटिंग.